रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी। मी आज एक सुंदर आणि खूप चांगलं, ज्यांना इंडिपेंडेंट बंगलो हवा असेल ना, त्या व्यक्तींसाठी खूप चांगला ऑप्शन आहे आणि खूप चांगलं घर। तुम्ही जर बघितलं तर इथे एक बंगलो आहे। हा बंगलो खूप सुंदर आणि तुमचं स्वतःचं आपलं स्वप्नातलं घर ठाण्यामध्ये, ज्या लोकांना बाबा मला बंगलोमध्ये राहायचं आहे त्यांच्यासाठी, ठाण्यातल्या लोकांसाठी ही खूप सगळ्यात चांगली प्रॉपर्टी आहे। कारण चांगली का प्रॉपर्टी आहे, जर तुम्ही बघितलं तर हा जो तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तिथं डीमार्ट आहे, डीमार्टलाच लागून आणि मेट्रो स्टेशनला लागून असणारा हा बंगलो आहे। तुम्ही रोड जर बघितला बंगल्याच्या आतल्या सोसायटीमधला तो खूप प्रशस्त असा सुंदर रोड असणार आहे। आणि जर तुम्ही ह्या साईडला जरी आलात तर तुम्हाला इकडे पण खूप चांगल्या पद्धतीचा डेव्हलप झालेला हा बंगलो आहे। बंगलोचा प्लॉट जर आपण बघितला, बंगलोचं गार्डन जर आपण बघितलं आणि सर आतमधले जर सगळं तुम्ही लेआउट बघितलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे। आणि ही छोटी एंट्री आहे। छोट्या एंट्रीच्या नंतर ज्यावेळेला आपण ह्या बंगल्यात एंट्री करण्याचा विचार करतो त्यावेळेला तुम्ही बघा, हे तुमचं असणारं प्रशस्त असं हे गेट आहे। ह्या गेटच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या गाड्या पण घेऊन येऊ शकता आणि अशाच पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला हा बंगलो आहे। तुम्ही जर बघितलं तर सराउंडिंग सगळं कंपाऊंड पूर्णपणे त्यांचं केलेलं आहे आणि मग तुमच्या गाड्या ह्या साईडला उभे राहू शकतात। आणि ज्यावेळेला तुमच्या इकडे गाड्या राहणार, गाड्यांच्या नंतर जर तुम्ही इकडे बघितलं तर खूप सुंदर असं गार्डन डेव्हलप केलेलं आहे। किंवा तुम्ही इथे पण टेंट वगैरे पण लावून जर बघितलं ह्या साईडला आणि तुम्ही जर ह्या साईडला पण गेलात तर खूप प्रशस्त अशी तुम्हाला जागा तुमच्या बंगल्याच्या खाली उपलब्ध आहे। गेट पण खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेले आहेत आणि त्याची जी एंट्री वगैरे जे आहे ते खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं आहे। झाडं झुडपं व्यवस्थित पद्धतशीर लागलेले आहेत। बाहेर पडल्यानंतर इमिडिएटली रोड येतो। तर हा बंगलो जो आहे ना, तो अशा पद्धतीनं खूप चांगला डेव्हलप केलेला आहे। मेन म्हणजे याचं जे लोकेशन आहे ते खूप सुंदर आहे। बाजूला डीमार्ट आहे, डीमार्टच्या बाजूला मेट्रो स्टेशन भविष्यात येणारं, आजूबाजूला कॉम्प्लेक्स आहेत, पण हा त्याच मध्यवर्ती हा एक वेगळ्या चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेला हा बंगला आहे। तुम्ही बघू शकता ह्या मालकांनी किती मस्त असं काम करून फ्लोरिंग वगैरे लावलेलं आहे। गार्डनसाठी पण चांगला स्पेस ठेवलेला आहे। इथे केळीची बाग लावलेली आहे। तुम्हाला जर अजून याच्यामध्ये काही ऑर्गॅनिक झाडं लावायची असतील, काही तुम्हाला फळभाज्या जरी लावायचं म्हटलं तरी एवढ्यामध्ये तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनं करू शकता। आणि कंपाऊंड जर बघितलं तर बघा, कंपाऊंड हा सर्व मस्त एक सुंदर अशा पद्धतीनं कंपाऊंडसुद्धा करून ठेवलेलं आहे। आणि मागच्या साईडला जरी आलात तर इथं पण त्यांनी फ्लोरिंग सेट केलेलं आहे। तुमच्या बेडरूमच्या साईडला तुम्हाला इथं बसायलासुद्धा जागा, गार्डनमध्ये बसायचे असं जरी फील आणायचं म्हटलं तर तुम्हाला इथं बसायलासुद्धा खूप सुंदर अशी जागा आहे। आणि हे बघा पाठीमागंसुद्धा किती मस्त असं त्यांनी स्टोरेज म्हणा किंवा ह्या सगळं किचनच्या एरियानंतर तुम्हाला बाहेर जर इकडे ह्या सगळ्या पद्धतीनं सगळं सुंदर आणि गॅसची पाईपलाईन वगैरे त्या सगळ्या गोष्टी ह्या बंगल्यामध्ये आल्यात। तुम्ही जर बंगल्याची बनावट बघितली तर एकदम नेट अँड क्लीन करून एकदम सुसज्ज करून ठेवलेला हा बंगला आहे। साधारणतः 2500 कार्पेट असणारा हा बंगला असणार आहे। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 3 BHKचा हा तुमचा बंगलो असणार आहे। त्याच्यामुळे जर एखादा आपण फ्लॅटमध्ये पैसे गुंतवणूक करतो, पण एखाद्यांची स्वप्न असतं की बाबा माझं पण एक बंगलो ठाण्यामध्ये असायला पाहिजे, तर हा एक बजेट बंगलो म्हटलं तरी चालेल। फ्लॅटच्या रेट्समध्येच जर तुम्हाला बंगल्यामध्ये आनंद घ्यायचा असेल तर हा बंगला आपल्याला मिळू शकतो। तुम्ही ह्या साईडला जरी आलात तर तुम्हाला बघा ह्या झाडं झुडपं अधिक ह्या साईडला परत सिटिंगसाठी पण मस्त अशी इकडे जागा बनवलेली आहे। सध्या बंगल्यामध्ये कोणतेही काम करायची गरज नाही। इंटिरियर डेकोरेशन जर तुमचं करण्याचं ठरलं असेल तर ते मात्र आपल्याला करावं लागणार आहे। आणि इथे असं आजूबाजूला जर बघितलं तर 7-10 बंगले इथे ऑलरेडी आहेत आणि ही तुमची बंगल्याची आता सध्या आपली एंट्री असणार आहे। जर आपण ह्या बंगल्यामध्ये घुसलो तुम्हाला इथं परत एक स्पेस मिळतो। आणि ह्या साईडला जरी बघितलं तर ह्या साईडला पण हे इलेक्ट्रिकल सगळं त्यांनी सिस्टीम लावलेली आहे ती आणि झाकून ठेवलेली आहे। म्हणजे ज्यावेळेला आपण बंगल्याच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत तर त्यावेळेला बंगल्याची एंट्री ही तुमची वेस्टला आहे आणि बाहेर पडताना तुमचं नॉर्थ ईस्ट आहे, प्रॉपर नॉर्थ ईस्ट आणि प्रॉपर ह्या पद्धतीनं हा बंगला आहे। तुम्ही हे बघा, मग तुमचा हा बंगल्याचा परत इथे येणारा हा हॉल असणार आहे, जो हॉल तुमचा बऱ्यापैकी आणि चांगला मोठा आहे। आणि इथे तुमचं परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी किंवा ह्या विंडो वगैरे इकडं लावून ठेवलेल्या आहे, स्लायडिंग विंडो। त्याच्यानंतर ह्या साईडला पण तुम्हाला परत बैठकीला जागा भरपूर मोठी आहे। आणि ह्या वेळेला ज्यावेळेला आपण इकडे बैठकीला ही जागा बघणार आहोत त्याच्या ह्या साईडला जरी तुम्ही बघितलं तुम्हाला गार्डनचा व्ह्यू जो तुमच्या खालच्या
ग्राउंड फ्लोअरवर तुम्हाला हे गार्डन वगैरे तुमच्या डोळ्यासमोर हे असं पद्धतशीर असणार आहे। आणि नंतर मग ह्याच्यात काय आहे की एक त्यांचं किचन जे आहे ते किचन खालच्या साईडला आहे, जे तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी मॉड्युलर किचन बनवलेलं आहे। आणि ह्या साईडला परत बाहेर जायला तुम्हाला ह्या साईडला क्रॉस वेटनेससाठी तुम्ही ह्या साईडला जाऊन पाठीमागच्या साईडला जाऊ शकता। आणि मग पाठीमागच्या साईडला गेलात की तुम्हाला तिथे जर वापरात काय असेल तर ह्या साईडला पण तुम्ही असं मोकळं आणि सुंदर असं तुम्हाला इकडली जागा मिळते। आणि त्याच्यानंतर मग इकडे ह्या साईडला जर तुम्ही आलात ना तर इथं पण आपल्याला एक स्टोरेज टाईप जागा आहे, जी तुम्ही बऱ्यापैकी असं स्टोरेज इकडे ठेवू शकता किचनच्या आतमध्ये, म्हणजे तेवढी जागा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाते। आणि त्याच्यानंतर मग इथे जर बघितलं तर इथं बघा एक कॉमन जे खालच्या रूममधले जे कोणी बसणार इथं बैठकीतल्या रूममध्ये, तर तुम्हाला इथे एक बाथरूम प्रॉपर चांगल्या पद्धतीनं सेटअप केलेलं दिसेल। ह्या साईडला आंघोळी जागा आणि ह्या साईडला वॉश बेसिन वगैरे लागलेले आहे। आणि त्याची साईज जरी बघितली तरी ती मोठी आहे। परत ह्या साईडला पण एक हात धुण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि परत हा तुमचा इकडे विथ ह्या साईडला जे बेडरूम आहे ह्याला प्रॉपरली वॉलड्रॉप म्हणजे अलमारी वगैरे सेट केलेले। फक्त हा थोडासा परत इथे एक तुम्ही स्टोरेज म्हटलं तरी तुम्ही इथे स्टोरेजला मोठी जागा तुम्हाला इथे नक्कीच मिळू शकते। आता आपण खालचा हा जो बंगल्यातला पार्ट होता तो तर बघितलाय। आता आपण ह्या खरं तर वरती जाणार आहोत। आता वरती जर आपण गेलो तर हे आपल्याला वरती शिड्यांनी जावं लागतं। तर तुम्ही ह्या शिड्यांनी वरती गेल्यानंतर वरती आपले 2 रूम आहेत, टेरिस आहे, त्या अशा सगळ्या पद्धतीनं बाल्कनी वगैरे पण तुम्हाला वरती ह्या बंगल्यामध्ये नक्की मिळणार आहे। ज्यांना असं वाटते की आता आपण कंटाळले फ्लॅटमध्ये राहून किंवा मग हाय राईज बिल्डिंगमध्ये राहून असे बंगल्यांचे स्वप्न ज्यांचं अधुरं आहे त्यांच्यासाठी हा बंगला चांगला आहे। कारण ठाणा स्टेशनपासून जर याचा विचार आपण केला तर साधारणतः 9 किलोमीटर अंतरावरती ही जागा आहे। हे परत तुम्हाला इथे एवढा मोठा स्पेस हा वरती आल्यानंतर मिळतो। आणि मग इकडे एक चांगलं असं बेडरूम असणार आहे। ह्या साईडला तुम्ही आलात ते वॉलड्रॉप साईड बनवलेला बेडरूम आहे। आणि इकडे जर बघितलं तर इथे खिडकीमध्ये बसून पण तुम्ही ह्या खिडक्या जर ओपन केल्या तुम्हाला दुसऱ्यांचे बंगलो म्हणा दुसऱ्यांचे झाडं वगैरे तुम्हाला इथे नक्की दिसतात। आणि त्याच्यानंतर मग इथे याच्यामध्ये असणारं हे बाथरूम आहे, जर तुम्हाला बाथटब वगैरे जरी लावायचं म्हटलं तर इथे लावता येईल एवढी मोठी जागा आणि खूप मोठं असं हे तुमचं बाथरूम असणार आहे। तर हा झाला आपला दुसरा बेडरूम। आता आपण जातोय शेवटचा एक मास्टर बेडरूम आहे त्याच्याकडे। तर इकडे जर आपण आलो तर इकडे तुम्हाला परत एक मास्टर बेडरूम चांगला प्रशस्त आणि खूप मोठा असणार आहे। त्याचं सगळ्यात पहिलं इथे ह्या साईडला आलं तर मोठं चांगलं एक बाथरूम आहे, जे तुम्ही बघू शकता। ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण प्रशस्त अशी जागा आहे। आणि मग त्याच्यानंतर बाकी ही जी जागा राहते ह्याच्यात तुम्हाला समजा असं वाटते की आपल्याला इथं मोठं वॉलड्रॉप लावायचं किंवा एक कपाट वगैरे बनवायचं, तुम्ही कपाट बनवू शकता। इकडे बेड बघा लागलेला आहे, त्या साईडला पण जागा आहे, ह्या साईडला पण जागा आहे, तरी दोन्ही साईडला तुम्हाला किती मोठी जागा इथे मिळते। तर हा जो वरचा जो बंगल्याचा जो वापरातला एरियातला जो आहे साधारणतः 2500 कार्पेट असणार आहे। आणि जी जागा आहे ती साधारणतः 3000 फुटाची जागा आहे मोकळी। तर ही तुमची बाल्कनी आहे। याच्यात बाल्कनीमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्ही बघू शकता इथे त्यांनी वरती शेड वगैरे सगळं बाल्कनीला कव्हर केलेलं आहे। आणि तुमच्या दाराच्या पुढे हे नारळाचे झाडं किंवा ह्या सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे लागलेल्या आहेत। याच्यात तुम्हाला आल्यानंतर असं काय खूप काम करायची नक्कीच गरज नाही आहे, कारण ऑलरेडी ह्या सगळ्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या। आता तुम्हाला समजा त्या तुमच्या पद्धतीनं जर एखादं काही गोष्ट करायची असेल तर तुम्ही ते करू शकता। इथे पण तुम्हाला पार्टीसाठी एक जागा आहे जी वरती त्यांनी इथे पण कव्हर करून ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे येऊन असं लगेच काय काम करायची गरज नाही, तुम्ही इथं पण सिटिंग वगैरे मस्तपैकी करू शकता। बघा हे सगळं काम करून ठेवलेलं आहे। आणि अशा पद्धतीचा हा सुंदर असा मस्तपैकी तुम्हाला फुलं वगैरे तुमच्या घरातनंच जर पाहिजे असेल तर इथले इथंच तुमचे फुलंसुद्धा तयार होऊ शकतात। भगवंताला चढवण्यासाठी फुलं किंवा ह्या अशा छोट्या छोट्या गार्डनिंग पार्ट वगैरे हे सगळं जर आपण केलं तर खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे होऊ शकतं। आता आपण शेवटच्या वरती फ्लोअरवरती जातोय, कुठेही लिकेज नाही आहे। आता पावसाळ्यातच आपण हे शूट करतोय ना, तर अजून काही लिकेज तुम्हाला कुठं दिसलं नाही, मला दिसलं नाही, तर मला जाणवत नाही इथे कुठे आहे म्हणून। आणि आता आपण सगळ्यात टॉपवरती आलेलो आहोत। तर टॉपला तुम्ही आलात तर तुम्हाला इथे असं मोठं टेरेस पण मिळेल। बघा हे टेरेस किती मोठं इथं मिळतंय। तुमचं हे आपलं मोकळ्या आकाशात तुम्ही राहून मस्तपैकी आनंद घेऊ शकता। इथे तुम्हाला गावासारखा फील नक्की येऊ शकतो। पण आजूबाजूला तुमच्या ह्या सगळ्या बिल्डिंग्स ऑलरेडी झालेल्या आहेत। जर तुम्ही बघितलं तर माझ्या ह्या साईडला आपण हे जे टेरेस आहे इकडनं जर आपण आलो तर इथे पण तुम्ही बघा समोर आहे ते डीमार्ट ऑलरेडी चालू आहे। त्याच्यामुळे जायच्या याच्या हिशोबाने सगळ्या कनेक्टिव्हिटीच्या हिशोबाने
सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात चांगली जागा असणार आहे। हे बघा, इथे पण तुम्ही वरती शेड वगैरे लावून घेतलं तर ही सुद्धा तुम्हाला जागा वापरता येईल, जेणेकरून तुमचा हा बंगला जो आहे पूर्णपणे सिक्युअर आणि एका जागेवरती मस्तपैकी राहू शकतो। आता राहिलं प्रश्न ह्या बंगल्याच्या किमतीचा, तर हे जे मालक आहेत हे मालक आपले ठाण्यामध्येच राहतात, तर त्यांनी आपल्याला याची कोटिंग जी आहे ते साधारणतः 6.5 करोड रुपये कोट दिलेलं आहे। पण त्यांचं म्हणणं आहे की एखादी जेन्युइन पार्टी जर असेल, चांगली पार्टी जर असेल, तर आपण त्यांच्यासोबत बसून निगोशिएट करू शकतो। तर अशा पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगला 2500 कार्पेटचा म्हणजे 2500 कार्पेट तुम्हाला मिळणारा हा बंगला आहे। जर तुम्हाला ह्या बंगल्यामध्ये इंटरेस्ट असेल तर मला नक्की फोन करा। मी हा बंगला तुम्हाला मालकांकडे प्री एक नोटीस घेऊन चावी घेऊन यायचा प्रयत्न करेन आणि तो तुम्हाला दाखवायचा मी नक्की प्रयत्न करू शकतो। मी ना वेगवेगळं काही ना काय दाखवायचा प्रयत्न करतो आहे। मला असं वाटते तुम्हाला आवडते की नाही मला माहीत नाही आहे, पण कृपा करून मला थोडं सबस्क्राईब केलं तर मला समजेल की हा मी काम करतो आहे ते योग्य दिशेने चाललेलं आहे। मग किंवा माझं काम चुकत असेल तरी तुम्ही मला असं वाटते सांगावं, जेणेकरून मी त्याच्यात नवीन काहीतरी सुधार करेन। हा बंगला तुम्हा सगळ्यांना कसा वाटतो आहे ते मला नक्की कळवा। आणि जर तुम्हाला हा बंगला बघायचा असेल तर मला नक्की सांगा, कारण तुम्ही जर बघितलं तर बंगल्याच्या ह्या साईडला बाकीच्या साईडला पण बंगले आहेत, पण त्यातलीपैकी हा जो बंगला आहे एकदम नीट अँड क्लीन, स्वच्छ आणि सुंदर करून ठेवलेलं। तुम्ही बघा, तुमच्या वरती जरी आलात ना तर तुम्हाला हे झाडं बिडं जे लागलेले आहेत वरतून जर तुम्ही बघितलं तुमचं गार्डन, तर इतकं सुंदर असं तुम्हाला गार्डन इथं होतं आहे। केळीचा बाग बघा किती मस्त बहरलेला आहे। मला असं वाटतं एवढी मोठी जागा तुम्हाला साईडला वापरायला मिळते। त्याच्यामुळे हे जर एखादा छोटा परिवार असेल किंवा एखादा स्मॉल बिझनेस आहे पण त्या व्यक्तींना जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर हा इन्व्हेस्ट म्हणा किंवा मग राहायच्या हिशोबाने म्हणा खूप सुंदर जागा आहे। तर मित्रांनो, मी थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।